अजून एक महत्त्वाची अडचण या सगळ्या योजनांमध्ये जी आहे ती म्हणजे मुंबई पुण्यातल्या जे प्रमुख हॉस्पिटल आहेत हे हॉस्पिटल आजही त्याच्यामध्ये सहभागी झालेले नाहीत. आयुष्यमान भारतमध्ये किंवा महात्मा फुले आपल्या योजनेमध्ये ते सहभागी नाहीत. आणि त्याचं कारण ज्यावेळेस आम्ही त्या हॉस्पिटल्सला विचारतो तेव्हा त्यांचं एकच म्हणणं असतं की जे पॅकेजचे रेट आहेत ते खूप जुने रेट आहेत किंवा आउटडेटेड रेट आहेत. शेवटी आपण त्याच्या कॅटेगरी पण केलेल्या आहेत. ABC कॅटेगरी आहे, त्याच्यानुसार आपण प्रत्येक गावातलं रेट वेगळा, शहरातला वेगळा, त्याचे रँकिंग सुद्धा आपण हॉस्पिटलचं तयार करतो, त्याच्यानुसार रेट वेगळे. परंतु नगर जिल्ह्यातल्या एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी एखाद्या ऑपरेशनला लागणारा खर्च आणि लीलावतीमध्ये आज लागणारा खर्च ह्याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जोपर्यंत हे प्रमुख हॉस्पिटल देखील याच्या छत्राखाली येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने न्याय तो सामान्य माणसाला मिळू शकत नाही. कारण हे सगळे हॉस्पिटल जे आहेत त्याला चॅरिटेबल फक्त नावाला झालेले आहेत. खरं तर ते प्रश्न अनेक वेळा सभागृहात चर्चेला आले की त्यांच्याकडे चॅरिटेबल जागा राखीव असतात परंतु ते त्याच्यात पाळत नाही.